मराठीमध्ये एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, आणि तेच काही माझ्यासोबत घडलं. बाकी बाबतीत माझं नशीब कसंही असो, पण माझं घर मात्र परफेक्ट लोकेशनला आहे. दरवाजा उघडला की डायरेक्ट मारुतीचं दर्शन होतं. सकाळी उठून मम्मीने देवींच्या आरतीची पूर्ण तयारी केली. ती गेली आरत्या घेऊन, आणि ब्रश केल्या केल्या मला लावलं हे किचन साफ करायला. आणि जेवढा इझी हा ओटा साफ करणं वाटतं तेवढा इझी नाहीये हा. इंडियन फॅमिलीमध्ये काही होऊ दे, कितीही कामं असो, पण चहा बनणं हे कधीच थांबत नाही. मंदिरात पूजा करायला गेलो, तिथे लिहिलं होतं मूर्तीला सिंदूर लावू नये. आणि बघा ना, सिंदूराचा एक इथे मूर्तीवर पडलेला नाहीये. आमच्या गावात आधी 2 घरी हनुमान जयंतीचं जेवण राहायचं. 2-2 ठिकाणी जेवायला जायला गावात तेवढे लोकच नाही. म्हणून एक स्मार्ट डिसिजन घेण्यात आला. सकाळी नाश्ता एकाकडून आणि जेवण दुसऱ्याकडून. दिवसभर जेवण चालू होते, पण आम्हाला काही जेवणाची परमिशन नव्हती, कारण घरचे शेवटी जेवतात म्हणे. पण आम्ही काही उपाशी राहणारातले लेकर आहे का? भजेवरच काम भागवलं. मग आली गुलाबराव महाराजांची पालखी. आता तुम्हालाही विचार पडला असेल की या प्रोग्रामच्या ब्लॉगमध्ये मी स्वतः जरा कमीच दिसते. ते कसं आहे ना, कालच्या ब्लॉगमध्ये जी मी तुम्हाला ट्रिक्स सांगितली होती ना, तो व्हिडिओ घरच्यांनी बघितला राव, म्हणून मला एकाच्या ऐवजी 4 कामं दिले. असो, माझाच तीर मलाच उलटा फिरून लागला. काय आता, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.